कालच्या सोलेच्या व्हिडिओवरती बरेच सल्ले आलेत. आता ते जर ऐकले तर माझ्याच अंगलट येईल. नमस्कार मंडळी, राम राम. तर सासूबाईंनी काल ही सोल्यांची आमटी बनवली होती आणि त्याच्यावरती भरपूर कमेंट होते की हे जर खलबत्त्यामध्ये कुटले असते किंवा वाटले असते तर अजून छान झाले असते. तर मला असं वाटलं की हो, चांगलं आहे, कारण मलाही खलबत्त्यातलं आवडतं आणि सासूबाईंना पण खलबत्त्यातले सोले खूप आवडतात. पण काय करणार, आता आई आंघोळीला गेली होती तोपर्यंत मी ते सगळं भाजून दिलं होतं. पण आता ते जर खलबत्त्यातनं वाटायचं होतं तर ते सुद्धा मलाच वाटावं लागलं असतं. म्हणून मग मी म्हटलं चला स्किप करा हे आणि मिक्सरमधनं उबडधोबड काढा आणि मस्तपैकी त्याची आमटी करून घ्या. आणि मातोश्रीनी बनवलंय म्हटल्यावर कारभारांना तर ते आवडणारच. त्यांनी पण 2 भाकऱ्या खाल्ल्या आणि खूप कौतुक केलं. त्यानंतर आम्ही शेताकडे गेलो होतो. तर बघा, शेताच्या अलीकडे एक मंदिर आहे, तर तिथे हापसा आहे आणि समोरच एक गोठा आहे. तर काकू तिथे पाणी घ्यायला आल्या होत्या, तर मी त्यांना थोडंसं पाणी हापसून दिलं आणि नंतर आमच्या गप्पा छान रंगल्या. तर मस्त गप्पा मारल्या. मला पण एक छान वाटलं की कोणीतरी भेटलं आपल्याला इकडे, कारण तिकडे जास्त मी जात नाही आणि कोणी ओळखीचं नाही. पण त्या काकूंची माझी ओळख झाली. घरी आले आणि मी पण आता सोल्यांची आमटी आणि भाकरी खाऊन. तर आमच्या कामवाल्या ताई आहेत, तर त्यांचं पण पुराण चालू झालं की ही आमटी तुम्ही जर खलबत्त्यातनं वाटली असते तर अजून छान झालं. आता एवढं सगळ्यांनी सल्ले दिले म्हटल्यावर नेक्स्ट टाइम नक्की करणार. टाटा.